नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो आजच्या टायटलनुसार लक्षातच आलं असेल तुमच्या की आपण अकॅडमिक कॅलेंडर जे आहे 25-26चं ते डिस्कस करतोय. आणि हे जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते आहे इव्हन सेमिस्टरसाठी, म्हणजे सेकंड असेल, फोर्थ किंवा सिक्स्थ सेमिस्टरला जर तुम्ही असाल तर त्यांच्यासाठी हे अकॅडमिक कॅलेंडर आहे. ऑलरेडी MSBTने इयर तुमचं चालू होतानाच ह्या अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते पब्लिश केलेलं असतं, पण आता आपली सेमिस्टर चालू होते म्हणून आता आपण सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थचं अकॅडमिक कॅलेंडर डिस्कस करतोय. अकॅडमिक कॅलेंडर म्हणजेच काय बघा, तुमच्या जे काही कॉलेजचे ड्युरेशन असेल त्याच्यामध्ये तुमचे फर्स्ट क्लास टेस्ट असेल, सेकंड क्लास टेस्ट असेल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असतील किंवा तुमचे थेरी पेपर असेल फायनलचे, तर ते कोणत्या तारखेला असतात, रिझल्ट कधी असेल, या सगळे तारखा ज्या आहेत त्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये दिलेल्या असतात. त्याच्यामुळे हे अकॅडमिक कॅलेंडर हे खूप इम्पॉर्टंट असतं. चला तर आता आपण चालू करूया. सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टरसाठी बघा, तुमचं अकॅडमिक ऑलरेडी इयर जे आहे ते चालू झालेलं आहे, राईट. सो कधी तुमचं कॉलेज चालू झालं आहे तर 15 डिसेंबरला ऑलरेडी काय झालेलं आहे, तुमचं कॉलेज जे आहे ते चालू झालेलं आहे. बघा म्हणजे इथं बघा दिलेलं आहे त्यांनी टर्म, तुमची अकॅडमिक टर्म 15 डिसेंबर 2025 ते 4 एप्रिल 2026 पर्यंत तुमची काय आहे, अकॅडमिक टर्म जी आहे ती चालणार आहे. परंतु याच्यामध्ये इम्पॉर्टंट बघा काय आहे, आज मी शूट करते तो दिवस आहे 8 जानेवारी, बट लक्षात ठेवा फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे तुमची ती 27 जानेवारी ते 29 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. बघा 27 ते 29 जानेवारीची म्हणजे आत्ताच एक्झाम तुमच्या जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाची तयारी करणं खूप गरजेचं आहे. आणि सिलेबस जर म्हणाल तर सिलेबस बघा, तुम्हाला जो पूर्ण सिलेबस असतो सेमिस्टरचा त्याचा एक्झॅक्टली हाफ सिलेबस जो आहे तो नियमातून फर्स्ट क्लास टेस्टला असला पाहिजे. बट इट इज टोटली डिपेंड ऑन युअर सब्जेक्ट टीचर. जे कोणी सब्जेक्ट टीचर असतील ते तुमचे डिसाईड करतील की तुम्हाला सिलेबस किती असेल, पण बऱ्यापैकी जर हाफ सिलेबस नियमातून असतो, ठीक आहे. ते तुमचे क्लासचे टीचर जे कोणी असतील ते तुम्हाला सांगतील. चला, सेकंड क्लास टेस्ट जी आहे ती कधी आहे बघा, 30 मार्चला तुमची सेकंड क्लास टेस्ट ते 2 एप्रिलच्या दरम्यान तुमची सेकंड क्लास टेस्ट होऊन जाणार आहे. ओके. सो याचाच रिमेनिंग जो सिलेबस असतो तो सगळा कंप्लीट असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता सिलेबसचं झालं आपलं किंवा या तारखा झाल्या. आता त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल ती कधी असेल बघा. ऑलरेडी तुमचं अकॅडमिक इयर जे आहे ते कधी आहे सांगितलं मी तुम्हाला. इथे बघा 4 एप्रिलला तुमचं अकॅडमिक इयर संपणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम चालू होतील. म्हणजेच कोणत्या बघा, पहिली जी असते ते प्रॅक्टिकल एक्झाम असते की नाही. तर प्रत्येकाला सेकंड असेल, फोर्थ असेल किंवा सिक्स्थ सेमिस्टर असेल, सर्वांना प्रॅक्टिकल एक्झाम्स ह्या असतात. तर त्या कधी आहेत बघा, 8 ते 18 एप्रिल 2026 या दरम्यान तुमच्या सगळ्या प्रॅक्टिकल एक्झाम्स होणार आहेत. आणि त्याच्यानंतरच तुमचा जो थेरी पेपर असतो तो चालू होतो. तो थेरी पेपर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट डेट आहे 23 एप्रिल ते 16 मेच्या दरम्यान तुमच्या जो फायनल जे थेरी पेपर राहतात ते असणार आहेत. ओके. सो 23 एप्रिल ते 16 मे लक्षात ठेवा, या तारखेला तुमचा थेरी पेपर, जे फायनल पेपर असतात ते असतील. आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट असेल तो 3rd वीक ऑफ जूनमध्ये असणार आहे. हे सुद्धा त्यांनी दिलेलं असतं. जर तुम्ही म्हणाले हे तारीख का फिक्स आहेत का, तर हो, कारण जर तुम्ही सेकंड सेमिस्टर, थर्ड किंवा फिफ्थ सेमिस्टर दिले असेल त्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती कधी लागला, आत्ता किती तारखेला लागला, 2nd और 3rd जानेवारीला काहीतरी लागला, बरोबर. पण यांनी टेंटेटिव्ह डेट किती दिलेली होती, 2nd वीक ऑफ जानेवारी. पण 2nd वीकच्या अगोदरच तुमचा रिझल्ट लागला होता. तर या तारखा अगदी फिक्स असतात, अगदी ॲक्युरेट म्हणू शकता. आणि हे झाल्यानंतर तुमचं जे अकॅडमिक नेक्स्ट इयर असेल 26-27चं, ते चालू होणार आहे 1 जुलै 2026ला. तुमचं काय होईल, नेक्स्ट इयरसुद्धा चालू झालेलं असेल. जर तुम्ही सिक्स्थ सेमिस्टरला असेल तर तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडाल. ओके. सो हे झाला डेट्स मी सगळ्याच डिस्कस केलेल्या आहेत. याच्यानुसारच तुमच्या एक्झाम्स असतील किंवा प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, ह्या सगळ्या काय होणार आहेत, कंप्लीट होणार आहे. त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नसतात. सो आपण आता इथे थांबूया, पण थांबण्याच्या पूर्वी एक सूचना सांगायची होती तुम्हाला. सेकंड सेमिस्टरचे मॅथमॅटिक्सचे जे काही लाईव्ह सेशन आहेत ते आपण लवकरच चालू करणार आहेत, कारण आता आपल्याला फर्स्ट जे युनिट टेस्ट आलेले आहे त्याच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा क्विक रिव्हिजन असेल त्याच्यासाठी आपण लाईव्ह सेशन चालू करतो आहे. जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके. सो थांबूया आपण इथेच. थँक्यू.